काय करते गाडी रिटायर करायचं हा ये पण नाही तरी बा लगडी देखो हे कुठं थांबणार का नाही आमदार खासदार सरपंच सगळे लोक आश्वासन देतात गावामध्ये धमक्या देऊन मतदान करून घेतात सगळ्या लोकांची दिशाभूल करतात कलेक्टर साहेब शिव साहेब पोलीस आयुक्त साहेब विभाग काही देणार नाही वर्षानुवर्ष तुमची फसवणूक करणार अरे काय काय करतोय गडकरी गे गडकरी गे ऐका अरे गेले 52 वर्ष स्वातंत्र्याचा पाडा होतो अधिवेशन येतात अधिवेशन होते विविध योजनांचा पाऊस पडतो जसं की आता पाऊस पडत आहे भारतीय समाज महाराष्ट्रातील नव्हे भारतातील भारतीय समाज हा उघड्यावर आहे पुणे जिल्ह्यातील भारतीय समाज हा त्याला राहायला जागा नाही तो वड्याच्या कडेला राहतोय कुठेतरी मासे चिंगडे वडे हे करून खात होता शिकारी करून खात होता त्या शिकारी सुद्धा बंद झाल्या शासनाच्या सुविधा मिळणार कलेक्टर साहेब शिव साहेब पोलीस आयुक्त साहेब पुण्याच्या सर्व प्रशासन अधिकाऱ्यांनी भारतीय समाजाकडे विशेष लक्ष देणार की नाही देणार या विषयावर टीव्ही मध्येला गुढी लावा बोल घेतला कर गोया कशावर गोडी बसायला झाली सगळेजण गप बसा देवी माता प्रसन्न व्हायला झाले कशावर तरी पुढे अडून पडले या ठिकाणी प्रसाद बसाना तुमचा काहीतरी चुका आहेत शासन तुम्हाला काही देणार नाही
वर्षानुवर्ष तुमची फसवणूक करणार, हे कुठं थांबणार का नाही? आमदार, खासदार, सरपंच सगळे लोक आश्वासन देतात, गावामध्ये धमक्या देऊन मतदान करून घेतात, सगळ्या लोकांची दिशाभूल करतात. दर पंचवार्षिकला तुम्हाला हे सुविधा देऊ, तुम्हाला घर देऊ, तुम्हाला पाण्याची योजना देऊ, तुम्हाला सौर ऊर्जा देऊ, तुम्हाला स्थिर करू, एक जागी राहू. मतदान झालं की 5 वर्ष भेटत नाही. आमदार सोडा, खासदार सोडा, त्यांचे पीएनला भेटण्याची परवानगी नाही, त्यांच्या बॉडीगार्डाच्या शेजारी उभं राहण्याची परवानगी नाही. मग स्वतंत्र कोणाला मिळाले हे देवी मातेला विचारा. लावा गुढी. अरे निसर्गातून बाहेर काढले, तुमच्या शिकारी बंद केल्या, तुमचे फाशी हिसकून घेतले, तुम्हाला स्वतंत्र हेम जीवन जगायला लावलं. शासनाचे डोळे कधी उघडणार? देवी मातेच्या विषयातून निसर्ग माता, जंगल व्यवस्था बरबाद झाली, आम्हाला जंगलाच्या बाहेर काढलं. ही व्यवस्था कुणाची आहे, कशी आहे हे विचार करण्याजोग आहे. या स्वतंत्र भारतामध्ये जिवंत माणसाला कसला खर्च केला जात नाही, परंतु जंगलातल्या प्राण्यांना लाखो करोडो रुपये खर्च केला जातो. भारतीय समाजाचा एखादा व्यक्ती रोज झाला तर त्याला दफन करण्याकरता वन फिटकटी करावं लागते. अरे हे थांबणार की नाही थांबणार? याच्यावर देखील मोठा प्रसाद देण्यात झालाय. काहीतरी मोठं संकट आलेलं आहे. हे सरकार तुम्हाला आम्हाला पिढ्यानपिढ्या अशात फसवत राहणार. विकास आदिवासी प्रकल्प विभागाला 70 वर्ष भारतीय समाज विकासासाठी सापडला नाही. अरे यांना तरी सापडणार का नाही सापडणार? आज तरी आदिवासी प्रकल्प भारतीय समाजाला न्याय देणार का नाही देणार? प्रसाद लावा. बोल घेत अरे काय करतोय, काय करतोय? परत तुम्हाला झाडच राहिली नाही, तुम्हाला जंगल ठेवली नाही, तुम्हाला वाऱ्यावर सोडलं गेलं. आम्हाला फक्त देखावा करून काम करत राहायचंय. विकासाच्या नावाखाली स्वतःच घर भरत राहायचंय. तुम्ही राहिला काय राहिला काय? आम्हाला त्याचं काय घेणं देणं नाही. अशा विचाराचे प्रतिनिधी आपण इथून पुढे दूर करूया आणि भारतीय समाजाला न्याय देणारे अधिकारी अशा चांगल्या अधिकाऱ्यांना काय काय विचार टाकले. देवी माता आपल्याला प्रसाद देण्यात आले. या वर्षी आपल्या सर्व भारतीय बांधवांना संकटाचा काळ आल्यावर वाटतो. इलेक्शन आता आले तोंडावर, लोक येणार, तुम्हाला खोट्या आश्वासनं देणार, तुमचं मतदान करून घेणार, परत तुम्हाला उघड्यावर सोडणार. असं निसर्ग माता आपल्याला बोलते का काय? तिथे तास झाला निसर्ग माता आपल्याला प्रसाद देण्यात आले. पोरांनो ऐका, ऐका, आपल्याला या विषयातून आपण माननीय राज्यपाल साहेबांना, माननीय मुख्यमंत्री साहेबांना, माननीय गृहमंत्री साहेबांना विनंती करतो. तुम्ही या वर्षी पुणे जिल्ह्यातील 3 लाख भारतीय समाज, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 7 लाख भारतीय समाज, या समाजाचे किती दिवस आपण उपासमार करणार आहे? या समाजाच्या विषयाला आपण कधीतरी न्याय देणार का नाही देणार
या विषयावर पुढे लावा मोठा ते आवाज मोठा तू बोल गडगडी गए कोणी ले रे ले कोणी चल कोणी चल रे इमान 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 नहीं करी बा लगड़ी देखो मुख्यमंत्री मोठा इमान पर जो नाजर तो है मुख्यमंत्री दाड़ा तो पार जाओ ना कलाम तारा नाम पर पड़ी दाशा कराची शाबाश हे बघा धरून ठेव ना खरं कराची बोला